500 आणि 1000 रुपयांच्या नोटांच्या समस्येमुळे एपीएमसीमध्ये भाजीपाला विकला नसल्यानं शेतकरी अडचणीत आलेला असताना राज्य सरकारनं दिलासा देणारा निर्णय घेतलाय। 50 किलोपर्यंतच्या भाजीपाल्याला लगेच लागणार नसल्याची घोषणा राज्य सरकारनं केली आहे। 24 नोव्हेंबरपर्यंत ही सवलत लागू करण्यात आली आहे। सुटे पैशांची समस्या निर्माण झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे। जे आमच्या एसटीच्या बसेस आहेत स्टेट ट्रान्सपोर्टच्या, या बसेसमध्ये जे शेतकरी आहेत त्यांना 50 किलो आम्ही भाज्या या ट्रान्सपोर्ट करण्याकरता त्यांना मोफत ट्रान्सपोर्टेशनची सुविधा त्यात दिलेली आहे। त्यांना आम्ही ते अलाउ केलेलं आहे। त्याच्यामुळे शहरांमध्ये भाज्यांची कमतरता होणार नाही, शेतकऱ्याला देखील त्या ठिकाणी मार्केट मिळेल, हाही प्रयत्न या निमित्ताने आम्ही केलेला आहे। देशात अजूनही नव्या नोटांबाबत समस्या कायम असल्यानं आणि टोल नाक्यांवरील वाहतूक कोंडी सुटावी म्हणून केंद्र सरकारनं 18 नोव्हेंबरपर्यंत राष्ट्रीय महामार्गावर टोलमधून सवलत द्यायचा निर्णय घेतलाय। यापूर्वी 14 नोव्हेंबरपर्यंत ही टोल माफी घोषित करण्यात आली। आता त्यात वाढ करून 18 नोव्हेंबरपर्यंत वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे। त्यामुळे वाहन चालकांना हा एक प्रकारे उत्तम असा दिलासा आहे। महाराष्ट्रातला टोल मुंबई सहित हा 18 तारखेपर्यंत आम्ही रद्द केलेला आहे। त्यासोबत बॉर्डर चेकपोस्टवर देखील जे काही चार्जेस आहेत तेही आम्ही वेव केलेले आहेत, तेही संपवलेले आहेत, तेही रद्द करण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता हे जे ट्रॅफिक आहे हे सीमलेसली मूव्ह होऊ शकेल। त्यासोबत आम्ही हाही निर्णय केला आहे की आज एपीएमसी ज्या आहेत आपल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या, या ठिकाणी बँकिंग व्यवहार जास्तीत जास्त कसे करता येतील त्या संदर्भात आम्ही प्रयत्न करतो आहोत, जेणेकरून तिथे अडचणी येऊ नयेत। स्कूल बस असोसिएशननं बुधवारपासून पुकारलेला संप मागे घेतलाय। डिझेल भरायला लागणारे पैसे आणायचे कुठून असा सवाल करत स्कूल बस असोसिएशननं पालकांना वेठीला धरत संपाची भूमिका जाहीर केली होती। सरकारनं जुन्या नोटा पेट्रोल पंपावर चालतील असं जाहीर केल्यानं स्कूल बसचा संप मागे घेतलाय। 500 आणि 1000च्या नोटा बदलण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आणखीन काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। बँकांमध्ये भरणा करण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करा असा आदेशच अर्थ मंत्रालयानं सर्व बँकांना दिले आहेत। तसंच दिव्यांगांसाठी वेगळी व्यवस्था करा असंही आदेशात म्हटलंय। तसंच पेन्शनधारकांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आलाय। हयातीचा दाखला सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। आता 15 जानेवारीपर्यंत दाखला सादर करता येणार आहे। सरकारी रुग्णालय, टोल नाके, पेट्रोल पंप या ठिकाणी 500 आणि 1000च्या जुन्या नोटा आता 24 नोव्हेंबरपर्यंत घेण्यात येणार आहेत। शिवाय नागरिकांच्या सुविधेसाठी बँका उघडल्यावर 4 वेगवेगळ्या रांगा करण्यात येतील। पैसे काढणं, पैसे खात्यात भरणं आणि नोटांची अदलाबदल करणं यासाठी वेगळ्या रांगा असतील। याशिवाय चौथी रांग वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींसाठी असेल असं वित्त सचिवांनी स्पष्ट केलं आहे। कॉलेज विद्यार्थ्यांची फी आणि अन्य परीक्षा शुल्क धनादेशाद्वारे स्वीकारा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। सध्या नोटांचा गोंधळ सुरू असल्यानं रोखीनं फी भरता येत नाहीये। या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित विद्यापीठांना तशी सूचना देण्याचे आदेश मुख्यमंत्री शिक्षण खात्याला दिले आहेत। डीडी पे ऑर्डर ऐवजी धनादेशाद्वारे शुल्क स्वीकारा असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे। शिक्षण विभाग आहे, या शिक्षण विभागाला आम्ही सांगितलेलं आहे आणि त्यातनं युनिव्हर्सिटीजला आम्ही सांगतो आहोत की आता परीक्षा आहेत, फीज आहेत, तर या डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून अनेक वेळा द्याव्या लागतात। तर आम्ही असं सांगितलं की आता बँकांवर लोड खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे बँका डिमांड ड्राफ्ट तयार करू शकणार नाहीत। त्यामुळे चेक हे त्यांनी स्वीकारावेत आणि चेकच्या माध्यमातून ही फी स्वीकारावी असे देखील आदेश आपण त्या ठिकाणी देतो आहोत। त्यासोबत प्रायव्हेट हॉस्पिटल्सला देखील आपण सांगितलं की त्यांनी चेक स्वीकारावे आणि त्यांना आम्ही हेही सांगितलं आहे की जर ते जे चेक्स आहेत ते इन केस बाउन्स झाले तर 10,000 रुपयापर्यंत मुख्यमंत्री सहायता निधीतून आम्ही पैसे देऊ आणि त्याच्यानंतर मग निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टमध्ये जी काही कारवाई पुढची करायची आहे ती कारवाई आम्ही निश्चितपणे करू। रुग्णांवरच्या तातडीच्या उपचारांसाठी राज्यातल्या सर्व खासगी रुग्णालयाने चेक स्वीकारण्याचे सक्त आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे दिले आहेत। जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटबंदीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले आहेत। नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये याकरता राज्याचा आरोग्य विभाग 24 तास परिस्थितीवर नियंत्रण ठेवून असल्याचं त्यांनी सांगितलं। आरबीआयनं 500 आणि 1000च्या जुन्या नोटा स्वीकारण्यास आणि बदलून देण्यास जिल्हा बँकांना बंदी घातली आहे। आरबीआयच्या या निर्णयामुळे जिल्हा बँका तसंच त्यांच्याशी संबंधित क्रेडिट सोसायट्या, सहकारी संस्थांनी चिंता व्यक्त केली आहे। 1000 आणि 500 रुपयांच्या जुन्या नोटांच्या बंदीमुळे राज्यातील पालिकांच्या तिजोरीमध्ये आणखीनच भर पडणार आहे।
पालिकांची कर स्वीकारणारी काउंटर्स सुरू राहणार आहेत। गेल्या आठवड्यात विविध करांपोटी तब्बल 300 कोटींहून अधिक रुपयांचा कर भरणा झालाय। पण आता केंद्रानं जुन्या नोटांना 10 दिवसांची आणखी एक संजीवनी दिल्यानं राज्य सरकारही कर वसुलीसाठी या नोटा स्वीकारणं सुरूच ठेवणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। ऊसतोड कामगार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द केल्याच्या निर्णयाचं समर्थन करतायत। मात्र या ऊसतोड कामगारांच्या मुकादमांना त्यांना उचलीपोटी 500 आणि 1000च्याच नोटा दिल्यात, त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्यात। 500 आणि 1000च्या नोटा कुठेच चालत नसल्यानं घर चालवताना आता या कामगारांची कसरत होते। तसंच बँकेत खातं नाही, त्यामुळेही मोठ्या अडचणींना सामना त्यांना करावा लागतोय। देशातील नोटांचा तुटवडा संपवण्यासाठी नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये अहोरात्र काम करण्यात कामगार मग्न आहेत। जुन्या नोटांपासून 500च्या नोटा अधिकाधिक छापल्या जात आहेत। मिलियन नोटा रवाना करण्यात आल्या असून येत्या आठवड्यात अजून नोटा पाठवण्यात येणार आहेत। यासाठी प्रत्येक कामगार झटत असल्याचा निर्वाळा कामगार संघटनेनं दिलाय। 500 आणि 1000च्या नोटांच्या बदल्यात 400 आणि 800 रुपये देऊन त्यांची लूट करणाऱ्या सामान्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेणाऱ्या लुटारूंचे स्टिंग ऑपरेशन करताना झी मीडियाचे पत्रकार अमोल पेडणेकर आणि इतर 2 पत्रकारांना मारहाण करण्यात आली आहे। तसंच जीवे मारण्याची धमकी या पत्रकारांना देण्यात आली। या प्रकारानंतर पुन्हा एकदा पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। नोटाबंदीच्या निर्णयानंतर पुण्यामध्ये चोरट्यांनीही लॉंग ब्रेक घेतलाय। शहरात गेल्या 6 दिवसात घरफोडीचा एकही गुन्हा दाखल झालेला नाही। चोरीतून मिळणाऱ्या जुन्या नोटांची तात्काळ विल्हेवाट लावणं शक्य नसल्यानं चोरट्यांनी विश्रांती घेतल्याची चर्चा आहे। जालन्यातील नागेवाडी टोलनाका आणि राजूर चौफुली भागातून 30 लाखांच्या 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा जप्त केल्याचं प्रकरण ताजं असताना पुन्हा निवडणूक पथक आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत 2 वाहनातून 31 लाखांची रक्कम जप्त करण्यात आली आहे। या रकमेत 1000 आणि 500 रुपयांच्या नोटांचा समावेश आहे। पोलिसांनी ही कार आणि रक्कम ताब्यात घेतली असून या कारमधून प्रवास करणाऱ्या लक्ष्मण येसगे या नावाच्या व्यक्तीला देखील ताब्यात घेतलंय। तर चंदन झिरा पोलीस आणि निवडणूक पथकाच्या आणखीन एका कारवाईत 6 लाखांच्या रकमेसह कार जप्त करण्यात आली आहे। सांगली जिल्ह्यातील विटा येथील शिवाजी चौकात निसान कारमधून 22,85,000 रुपयाची रोकड सापडली आहे। विटा पोलिसांनी ही सर्व रोकड जप्त केली आहे। सर्व नोटा 1000 आणि 500 रुपयांच्या आहेत। नाकाबंदी दरम्यान काल रात्री विटा येथील शिवाजी चौक इथे ही कारवाई करण्यात आली। या रकमेची आवश्यक कागदपत्रे सादर न झाल्यानं रोकड जप्त केली गेली। शासनाच्या ULC अर्थात अर्बन लँड सीलिंग कायद्याअंतर्गत सरकारच्या जमिनी घेऊन त्याचा बनावट दस्तावेजाद्वारे अपहरण केल्याप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं श्यामसुंदर अग्रवाल याला अटक केली आहे। अग्रवाल पेशानं बांधकाम व्यावसायिक आहे। न्यायालयानं त्याला 15 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000च्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाचे अनेक परिणाम जाणवायला लागलेत। या निर्णयाचा फटका घरफोडी करणाऱ्यांनाही बसला आहे। पिंपरी चिंचवडमध्ये या निर्णयानंतर एकही घरफोडी किंवा पैशांची चोरी झाली नाही। त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पिंपरी चिंचवडमध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला। चाफेकर वाड्यामध्ये झालेल्या या दीपोत्सवामध्ये पिंपरी चिंचवडकरांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला। यावेळी दिव्यांनी नाहून निघालेला चाफेकर वाडा खूपच आकर्षक दिसत होता। त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं नाशिकमध्ये कार्तिक स्वामींच्या मंदिरात मोठी गर्दी झाली होती। द्वारका परिसरातील अय्यप्पा मंदिरात अनेक भाविक मोराची पिसं घेऊन देवाला अर्पण करत होते। केरळी बांधवांसोबत अनेक मराठी बांधव देखील यात सहभागी झाले। नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड इथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त दिवसभरात सुमारे 2 लाख भाविकांनी कार्तिक स्वामींचं दर्शन घेतलं। भगवान दत्तात्रयाचं जागृत ठिकाण असल्यानं तसंच महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या कार्यामुळे या स्थानाला अधिक महत्त्व प्राप्त झालंय। त्रिपुरा कार्तिक पौर्णिमेनिमित्त पहाटे 4 वाजता वेदमंत्रांच्या जयघोषात कार्तिक स्वामींच्या मंदिरातील मूर्तीला गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते अभिषेक घालून विधिवत पूजा करण्यात आली। त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त बदलापुरातील कुळगाव येथील गावदेवी तलाव तब्बल 5000 दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला। संपूर्ण तलाव या 5000 दिव्यांनी उजळून निघाला होता। गावदेवी ग्रामस्थांनी या दीपोत्सवाचं आयोजन केलं होतं। यावेळी तलावात गंगेचं पाणी सोडून दिवे देखील सोडण्यात आले। हा सगळा दीपोत्सवाचा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती।
16 तारखेपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. अधिवेशनाचं कामकाज सुरळीत सुरू राहावं यासाठी हा प्रयत्न आहे. मात्र नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचे पडसाद या अधिवेशनात उमटणार हे नक्की. मात्र एनडीएमधल्या सर्व पक्षांचा नोटा रद्द करण्याच्या निर्णयाला पाठिंबा असल्याचा दावा भाजपनं केला आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे आयोजित 97व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मुंबईत नाट्य परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक झाली. यामध्ये सावरकरांची एकमतानं निवड करण्यात आली. नाट्य संमेलनाच्या अध्यक्षाची जरी निवड झाली असली तरी नाट्य संमेलनाचं स्थळ मात्र अद्याप निश्चित झालं नाही. रत्नागिरी शहराजवळच्या मिरकरवाडा बंदरात पहाटे एक मच्छीमार बोट जळून खाक झाली आहे. इंजिन सुरू करताना बोटीला अचानक आग लागली. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असून हाजी हसैनी शाहीन असं या बोटीचं नाव आहे. या आगीमुळे बोटीचं 30 लाखांचं नुकसान झालंय. समुद्रात मच्छीमारीसाठी बोट जाण्यासाठी सज्ज असताना ही घटना घडली. मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोटीची पाहणी केली असून पंचनामा करण्यात आला आहे. नागपूरच्या धरमपेठ भागातील बारसमोर गोळीबाराची घटना घडली. सुदैवाने या घटनेत मात्र कोणीही जखमी झालं नाही. 2 गटात झालेल्या वादामुळे हा गोळीबार झाला. घटनेनंतर गोळीबार करणाऱ्या आरोपीने घटनास्थळाहून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. गोळीबार करणाऱ्या 5 जणांची ओळख पटली आहे. ते सराईत गुन्हेगार असल्याचं निष्पन्न झालं असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.